हिंदू संघटना आक्रमक, जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन। बुलढाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात संतापाची लाट, वादग्रस्त वक्तव्य केल्यावरनं सिंदखेड राजामध्ये नोंदवला निषेध। जळगावातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवरनं मनसे आक्रमक, 5 दिवसात कारवाई न झाल्यास भोंगे असलेल्या ठिकाणी हनुमान चालीसा पडण्याचा दिला इशारा। राज्यपाल रमेश बैस नाशिकच्या दौऱ्यावरती, काळाराम मंदिरात घेतलं दर्शन। साताऱ्यातल्या वाघेरी गावातील ग्रामस्थांचं साखळी उपोषण, पाणंद रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सुरू आहे उपोषण। अमरावती जिल्ह्यातील 2,500 संपकरी अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस, तातडीनं कामावर हजर राहण्याचे आदेश। पंढरपुरात शनिवारी ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन, मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकर मेळाव्याला करणार संबोधित। छगन भुजबळ यांचे बंधू बापूसाहेब भुजबळ करमाळ्यात, अनेक गावात ओबीसी बांधवांच्या घेतल्या बैठका। वाशिम मधल्या मसलापेन देगाव दरम्यानचा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, अपघाताच्या घटनांमध्ये वाढ, तातडीनं दुरुस्तीची मागणी। पालघरमध्ये धुक्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम, मोहोर गळाल्यानं आंबा बागायतदार चिंतेत। वांगणीत दरोडेखोरांची दहशत, घरावर दरोडा टाकत दागिने केले लंपास, आरोपींना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान। कारखान्यात घुसून कामगाराचा मालकावर हल्ला, उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 मधली घटना। वसई महापालिकेच्या बसला अपघात, धुक्यामुळे अंदाज न आल्यानं बस दुभाजकावर धडकली, सुदैवानं जीवितहानी नाही। बिलासपूर हापा एक्सप्रेस साप्ताहिक रेल्वेगाडीचा आता विस्तार ओखापर्यंत, अकोलेकरांना मोठा दिलासा। रत्नागिरीतल्या वेळा समुद्रकिनारी विणीच्या हंगामाला सुरुवात, कासवांची पिल्लं समुद्रात झेपावली। शिर्डीतील साई चरणी भरभरून दान, 10 दिवसात 16 कोटी रुपयांचं दान। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जागेचा आज लिलाव, खेडमधल्या मुंबके येथील 4 जागांचा होणार लिलाव। काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान, परिसरात सर्च ऑपरेशन सुरू।